ब्रेकिंग बातमी। नालासोपाराचा माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा तालुका प्रमुख स्वप्नील बांदेकर यांच्यासह 4 जणांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केलेली आहे आणि वरळीतील एका SRA बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागून 15 लाखांचा पहिला हप्ता घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे। प्रकल्प अडचणीत आणण्याची धमकी देऊन गुप्ता यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितलेली होती आणि याची बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांनी तक्रार केलेली होती। त्यानुसार सापळा रचून स्वप्नील बांदेकर सह 4 अटक करण्यात आली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण पाहतोय 10 कोटींची खंडणी बरीच मोठी रक्कम आहे आणि भाईंदरमधून आता 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। काय कारवाई करण्यात येणार आहे यांच्यावर आता? श्रद्धा, अगदी बरोबर आहे। हा जो व्यावसायिक आहे, हा जो गुप्ता हा नालासोपारा परिसरातच त्याचा छोटासा व्यवसाय होता बांधकामाचा। त्यानंतर त्याला एक SRAचा प्रोजेक्ट मिळाला वरळी येथे आणि त्याचं बांधकाम सुरू होतं SRAचं। त्याच वेळेला SRAच्या म्हणजे हा जो बांदेकर आहे हा उबाटा गटाचा माजी नगरसेवक आहे। यांनी त्याच्याकडे एक 10 कोटीची मागणी केली। 10 कोटीची मागणी केल्यानंतर त्याच्याकडे तेवढ्या गुप्ताकडे एवढे पैसे नव्हते। गुप्ता त्याला सेटलमेंट करून 1 कोटीवरती द्यायला तयार झाला होता। तरी सुद्धा त्याचं न मानता ज्यावेळेला त्याचा एक मित्र आहे गुप्ताचा तिथे हिमांशू म्हणून, त्याच्या सहाय्यानं त्याला तिथे बोलवलं। एकत्र 3 जण बसले। त्यावेळेला जो गुप्ताला त्यांनी सांगितलं, बांदेकरने सांगितलं की मला तुला ती रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा तुला मी हिमांशूकडून बंदूक घेऊन तुला तिथे मारण्याची धमकावलं सुद्धा। अनेक गोष्टी त्याला सांगितल्या। तो जुमान मानायला तयारच नव्हता। त्याला त्याच्याकडून 10 कोटी पाहिजेत होते। त्यानंतर त्यांचं एक सेटलमेंट झालं की पहिला हप्ता 10 लाखाचा द्यायचं ठरलं। त्याप्रमाणे ते भाईंदरला आले। भाईंदरला एका हॉटेलमध्ये त्यांची मीटिंग झाली। ह्या संदर्भात गुप्ताने नवघर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यानंतर जे तक्रार दिल्यानंतर म्हणजे मीरा भाईंदरचे वसई विरार आयुक्तालयाचे जे DCP आहेत प्रकाश गायकवाड हे आणि जे नवघर पोलीस स्टेशनचे सिनियर PI धीरज कोळी यांनी ह्याला माहिती मिळतात त्यांनी तो सापळा रचला आणि या 4 त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेला आहे आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक जी केलेली आहे त्यांच्यावर आता काय कारवाई होते ते सुद्धा वैभव पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।